आता आम्ही चाललो इंदोरला आणि ही नाचणारी पोरी केवढा मोठा आहे बघा, म्हणजे ते सुकलाय ग बिचारा वाघ. काय जावं आणि काय बघू आता माहिती नाही. मंदिर आहे ना पूर्ण असं मार्बल मध्ये कार्विंग केलेलं आहे. हे पूर्ण असं लाकडाचं आहे. नॅचरल्स आले तर पेपर कप पण बॅन आहेत, म्हणजे कप मध्ये हे काय फक्त आम्हाला सांगितले तिकडे 56 दुकान आहेत जाओ करके. वा भारी आहे ते. तुगा पैसा बर्बाद. खूप सारीशी पोपट आहे. सो हॅलो गाईज, नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या विथ नेहा पाटील यूट्यूब चॅनलमध्ये. तर आता आम्ही आहेत उज्जैनमध्ये, जसं की तुम्ही काल रात्री बघितलंच असेल. आणि आता आम्ही चाललो इंदोर फिरण्यासाठी. तर तुम्ही ह्याच्या अगोदरचे व्लॉग्स बघितले नसतील तर आधी ते जाऊन बघा आणि मग हा व्लॉग कंटिन्यू करा. चला आता आम्ही निघतो. मामा मामी बाय बाय मावशी ये पता तो हे परत मामा मामी आणि ही नाचणारी पोरी हे पप्पा मावशा मम्मी आणि मावशी शुभम करती आणि शांत मुलगा युवांश, ही पूर्वी आणि मंदार. ये चलो लेट्स गो. आता आम्ही चाललो इंदोरला. आता आपण तिकडे जाऊन बघूया काय काय होते. तर गाईज आता आपण आलेले आहेत लालबाग पॅलेस बघायला, जो इंदोरमध्ये आहे. तर चला बघूया. तर हा आहे इंदोरचा लालबाग पॅलेस. पेशवाघर नाही पॅलेस. इथे मे बी तिकीट आहे, काहीतरी चार्जेस. ते मामा गेला आमच्यासाठी तिकीट काढायला. एंट्री करायला काहीतरी चार्जेस आहेत. बघूया चला आता पॅलेसमध्ये आपण आलेलो आहोत. आता बघूया कसं काय काय. एकदम थंड फील होत आहे. बाहेर खूप गरम आहे आणि इथे एकदम मस्त थंडवा वाटते. इथे आहे दरबार कक्ष, असेंब्ली हॉल. हा जो मार्बल दिसतोय ना खूप थंड आहे, म्हणजे लाईक AC फेल असं बोलू शकतो. आणि इथे सिटिंग पण मस्त आहे. इथे हे त्यांचं वाचनालय, रीडिंग रूम. आणि इथे आहे मिलियर रूम. आणि इथे आहे महाभोजन कक्ष. केवढा मोठा आहे बघा, म्हणजे बोलायला गेलं तर म्हणजे खूप जण. ये अपने फॅमिली के लिए अच्छा है चलो. म्हणजे ते राजा महाराजांच्या फॅमिलीसाठी असणार ते राजशाही भोग खाने के लिए. ही मला सांगायला आली का इकडे वाघ आहे. तर मला वाटलं ओरिजिनल असेल, तर हे सुकलाय ग बिचारा वाघ. हां होत आहे पण एक आहे. हा लेडीजसाठी रूम आहे आणि हे तर लगेच समजेल बिकॉज इथे केवढे मिरर्स आहेत. बायकांना बघा मेकअप करायला लागते ना, त्याच्यामुळे. लाईटचे स्विच बघा कसे, आता असे बघायला नाही भेटत. हे बटन्स आहेत आणि स्विच. हे बघा केवढं भारी आहे. ह्याच्यामध्ये जे काम आणि झुंबर आणि छोटी डिटेलिंग केवढी भारी वाटते. राजाचं सिंहासन. कुठेच मध्ये जायला एंट्री नाही आहे, सगळं बाहेरूनच बघायला भेटते. बट स्टील बघूया आपण. तिथे बघा हीटर आहे आणि म्हणजे झुंबर वगैरे सगळं भारी आहे. आणि हे वेस्टर्न डिनिंगसाठी टेबल आहे, भारी. ती पेंटिंग पण, आणि यावरती या पेंटिंग आहेत त्या पण मस्त वाटतात. समोरून भारी वाटते. मे बी माहिती नाही कॅमेऱ्यामध्ये कसं दिसते, थोडा अंधार आहे. हा काउन्सिलिंग रूम आहे. चला आता अजून पुढे काय काय आहे बघूया आपण. जो डायनिंग हॉल होता ना इथे मध्ये, तो आमच्या मंगला पाटील परिवारासाठी बरोबर आहे, जाम मोठा आहे ना. आणि आमची फॅमिली पण. प्राचीन क्लॉक. चलो आगे देखते. आता मी या महालच्या बाहेर आलोत आणि ते खारुताई होती, कुठे गेली काय माहिती. हे बघा बाहेर असं गार्डन सुद्धा आहे इकडे छान असं. आणि आता आम्ही निघतो इकडून.
बिकॉज आम्हाला दुसरा पण एक पॅलेस आहे तो बघायला जायचा आहे. सो गाय चलो चलो. आणि आज आम्ही ना ट्युनिंग केली अगदी पायापासून ते केसापर्यंत. चला तर गाईज आत्ता आम्ही आलेले आहेत इंदोरमधील सुप्रसिद्ध अन्नपूर्णा मातेचं जे मंदिर आहे ते विजिट करायला आलेत आम्ही. तर तिथे अन्नपूर्णा मातेचं दर्शन वगैरे घेतो. मी तुम्हाला मंदिर पण दाखवते. आम्ही जेव्हा एंट्री केली ना ते मंदिर काय वाटलं एक नंबर. बघूया आता तुम्हाला आवडते की नाही ते तुम्ही बघा. हे बघा आमची सगळी मंडळी चालले आहेत. हे आमची मामा मामी आणि त्यांची ही छोटीशी पोरगी जी खूप हसते नसती. ते बघा तो एंट्री गेट आहे ना त्याच्यावर पण मस्त असं डिटेलिंग आहे. आणि मी तुम्हाला मंदिर दाखवते एक मिनटं. हे बघा पूर्ण असं व्हाईट श्री अन्नपूर्णा मातेचं मंदिर आहे इंदोरचं. आणि ते मंदिर आहे ना पूर्ण असं मार्बलमध्ये कार्विंग केलेलं आहे. एकदम छोटे छोटे डिटेलिंग आणि त्याच्या लादीवर वगैरे पण मस्त केलं हे खाली. चला आता आपण बघूया मध्ये देवीचं दर्शन घेऊया. वरती असं मोठा असा झुंबर आणि घुमट आहे. आणि मंदिराचा परिसर खूप सभागृह भारी वाटतो हा. हे बघा सुंदर अशी अन्नपूर्णा देवीची मूर्ती आहे. आणि बाजूला गायत्री माता आणि या बाजूला महाकालिका. आणि ते हनुमान आहेत आणि ते गणपती बाप्पा. आता मी मंदिराला प्रदक्षिणा करते. हे बघा मंदिराची जी खांब आहेत ना त्याचं कोरीव काम एकदम मस्त केलेलं आहे. छोटी छोटी डिटेलिंग एकदम भारी दाखवली. तर मंदिराच्या या साईडला आहे श्री काशी विश्वनाथाचं मंदिर. तर आपण मध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया. हे बघा आता आपण जे अन्नपूर्णा मातेचं मंदिर बघितलं ना त्याचा रेप्लिका इकडे बनवला छोटासा मॉडेल. इथे महादेवाची पिंडी आहे आणि ती मोठी अशी महादेवाची मूर्ती आहे. नमो नमो जी शंकरा नीलनाथ शंकरा. तर गाईज आता आम्ही आलेले आहेत इंदोरच्या राजवाड्यामध्ये. हा माझ्या मागे असा राजवाडा आहे. आता आपण मध्ये जाऊया आणि बघूया. हा बघा हा आहे इंदोरचा राजवाडा. राजवाड्याच्या आतमध्ये आता आम्ही आलेले आहेत. चला फर्स्ट फ्लोअरला आता जायचं आहे. येस गुफासारखं फील व्हायला लागलंय वरती जाताना. आता आमचं वरती बघून झाले इकडे फर्स्ट फ्लोअरला. आता मी सेकंड फ्लोअरला चालले. चलो देखते. इकडे बघा मस्त अशी विंडो आहे दाखवते मी तुम्हाला. ही बघा या विंडोच्या बाहेर अख्खा बाहेरचा रोड वगैरे तो दिसतो. ते वरती बघूया आता. इथे पण तसंच आहे. खालची एरिया दिसते इथून. तेव्हा मामा वगैरे तिकडे पोचले पण. आणि आम्ही अजून इकडेच आहे. हे इथे आम्ही सगळे नुसते दोघीजणी फोटो काढायला थांबलेलं वरती. आणि सगळ्यांचं सगळं बघून झालं आणि आता निघायला लागलेत. वा आता आम्हाला हे सगळं काय असं बघायलाच भेटणार नाही वाटते. चला बघूया आता काय भेटते का बघायला. बघा इथे मोठी अशी रांगोळी काढले. तसं आहे चांगला आहे पॅलेस राजवाडा. सॉरी हा जो राजवाडा आहे तो अहिल्याबाई होळकरांच्या काळातला आहे. आणि बघूया आपण मध्ये इथे हे काय हे पूर्ण असं लाकडाचं आहे. हे जे आपल्याला दिसतंय ते बघा. इकडे अहिल्याबाई होळकर आणि तुकाजीराव होळकरांचं प्रथम जे आहे त्यांचं आहे. आणि ते म्हणजे होळकरांची फॅमिलीचं इथे सगळं वर्णन केलेलं आहे.
आणि तिथे एक लोगो आहे, तिथे आहे जय मल्हार, म्हणजे त्यांचा जो लोगो होता तो त्याच्यावर आहे मल्हारराव होळकर, मार्तंडराव होळकर. सो होळकरांचा हा वाडा आहे. आमची मावशा बघा कशी एकदम बघायला लागलेत. मग मावशा कसा वाटला तुम्हाला राजवाडा? मस्त आहे ना. तुम्हाला मावशी? आता ना असं कुठे ना हे कधीपासून आम्ही तिथे फोटो काढत होतो, आता इथे चालले फिरून येतो. बस झालं हा राजवाडा आता बघितला आम्ही. आता आम्ही जातो. काय ग मावशी? या आमची मावशी आणि आमचे युवांश, शांत आणि गोंडस बाबू युवांश. छानपैकी आम्ही राजवाडा पाहिलेला आहे इथे. Yes. खूप आनंद झालेला आहे. Yes, yes. आता भूक लागलेली आहे. आता आम्ही जातो जेवायला. बघू जेवायला नाही तर दुसरीकडे कुठे जातो माहिती नाही. देखते हे गाइस, चलो. आता आम्ही इंदोरमध्ये रॅन्डमली फिरायला लागले. तसेच बघतो काय 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 काय. तिकडे वीर सावरकर मार्केट आणि इथे काय कोणतं मंदिर आहे की काय माहिती नाही, पण मस्त वाटते बघायला. त्या टोपल्या वाटते फेमस आहे, त्या दुकानात पण टोपल्याच आहे. हे बघ समोर पण. इंदोरच्या मार्केटमध्ये आम्ही फिरत होतो पण काहीच नाही घेण्यासारखं वाटलं. आता बघूया, चला बसमध्ये बसतो. ही बघा आमची बस. तर आता आमच्या बसवाल्या अंकलने आम्हाला आय लव 56 म्हणजे 56 दुकान आहे असं काहीतरी बोलले आम्हाला. तिकडे जायला बोलले. आता बघूया तिकडे काय काय आहे. हां बघितलं. फक्त आम्हाला सांगितले तिकडे 56 दुकान आहेत जाओ करके. काय जाओ आणि काय बघू आता माहिती नाही. चला आता इथे काय बघूया. बाकी ते काय दिसत नाही. हो तुम्ही आणले तसे क्लिप्स आहे तिकडे आगाऊन. दाखव का इकडे. वेणी बघते. आता एवढीच पातळ झालेत केस. आता काय बोलू. मग ते काप नाही लाभ. चला बघूया. काय कळत नाही स्टील. हे बघा इकडे ये. तर कोणाला अशा साड्या दिसल्या तर घेऊ नका, स्कॅम बीम होते. कारण माझ्या जोडीला झालाय. चला. मला वाटलं पर्स आहेत त्या म्हणून मी बघायला गेली. काय ग. तो गाईज फायनली मला कळलेला आहे 56 दुकानांचं मिनिंग. इथे एक दुकान आहे त्याला असे नंबर्स दिलेत आणि ते 56 आहे. ही काय बघते ग. आपल्या इकडे भेटत नाही का ग. खूप सारे खाऊचे व्हरायटीज आहे तिकडे. पण आता आमचं जेवण झालंय आणि मला काय समजत नाही काय खायला पाहिजे ते, बिकॉज पोट तर फुल आहे. पण इकडे आलं तर काहीतरी खायला तर पाहिजे ना. देखते हे बघा 56 दुकान म्हणजे या पूर्ण ह्याचं नावच 56 दुकान आहे. असं इथे काय सोया चाप आहेत ते आम्ही घेतो. आता काहीतरी खायला पाहिजे ना इकडे आले तर. शॉप नंबर 18 मधून आम्ही घेतोय. आता काय माहिती नाही कसं लागते. खाऊन बघ कसं लागते. शुभमचा कॉल येतो. वा सांगा तर कसं लागते ते. बघ मला तुझ्या फेसवरून समजते जामच भारी आहे ना. बोल केवढं भारी आहे ते. तुबा पैसा बरबाद. किती रुपीज. 170. 56 दुकानं सोडून आता तिकडे चाललेत आम्ही. इकडचं लोकल फूड तर काय एवढं काही खास नाही आहे. गपचूप आपला नॅचरलची आईस्क्रीम घेऊ आणि निघू. चला घ्या. इथे सगळीकडे आहे ना पेपर टिश्यू बॅन आहे आणि तिथे नॅचरल्सला आले तर पेपर कप पण बॅन आहेत. म्हणजे कपमध्ये आईस्क्रीम वगैरे काय भेटत नाही. पाहिजे तर कोनमध्ये घ्या या फिर त्यांच्याकडे एक वफल आहे त्याच्यामध्ये आईस्क्रीम देणार. बस 2च ऑप्शन आहेत. तर आता मी आईस्क्रीम घेतलेली आहे आणि आता आम्ही जातो. आमची बस पण निघायला लागले आणि यांना फोटोचं पडले. हे बघ 1 मिनिट व्हॉट इज दिस यार. ये क्या होता है. सो गाईज आता आम्ही आलेत खजिराना गणेश मंदिर इंदोरला. सो बघूया आता गणपती बाप्पाचं इकडे मंदिर तर खूप छान दिसते आणि मंदिराचा जो परिसर आहे ना जाम मोठा आहे. जाम म्हणजे आम्ही एवढं फिरून आलो आणि अख्खा म्हणजे मला थोडे 15-16 एकरमध्ये तरी हे मंदिराची
म्हणजे सगळं गार्डन आणि पार्किंग वगैरे सगळं आहे, जाम मोठं. ते बघा आहे तिथे गणपतीचं मंदिर आहे, खजिराना गणेश मंदिर. पण खजिराना असं का आहे ह्याच्या मागचं मला काय माहिती नाही आहे. हे बघा इथे गणपती मंदिराच्या इकडे कोणतं तरी एक नाटक आहे, ते बघूया आपण. हे बघा इवल आहे, केवढे सारे इवल आहे गाईस. क्लायमेट बघा थोडा भारी झालाय. सो गाईज आता आमचं इंदोरमध्ये पूर्णपणे फिरून झालेलं आहे. तर आता आम्ही चाललो पुन्हा उज्जैनला, कारण आमची तिथून ट्रेन आहे. रात्री 1:30 वाजता आमची ट्रेन आहे तिकडून. तर आता आम्ही उज्जैनला जातो आणि मग तुम्हाला भेटतो. तर गाईज आता आम्ही उज्जैन स्टेशनला आलेले आहेत, बिकॉज आता आमची ट्रेन आहे. आधी हॉटेलला जातो, काहीतरी खातो आणि मग घरी जाऊ. तर गाईज आता आम्ही ना स्टेशनच्या बाहेर आहेत, म्हणजे स्टेशनच्या बाहेर एक हॉटेल आहे, हॉटेल अवंतिका. तिथे आम्ही थोडा वेळ स्टेसाठी थांबणार आहेत, बिकॉज रात्री 1:30 वाजताची आमची ट्रेन आहे आणि आत्ता वाजलेले आहेत 10 वाजलेले आहेत. तर एवढा वेळ ते कुठे थांबू नाही शकत, त्याच्यामुळे हॉटेलमध्ये थांबायचा विचार केला आहे. आणि या हॉटेलच्या बाहेर नाही ही अशी मोठी शिवलिंग, मी तुम्हाला हॉटेलच्या बाहेरून व्ह्यू देते. आणि एक झाड आहे आणि त्याच्यावर अशी खूप सारी पोपटं आहेत, म्हणजे झाड कमी आणि ती पोपटच जास्त दिसतात. मी तुम्हाला दाखवते सगळं. बघा या झाडावर पूर्ण पोपटच आहे, जी ग्रीन तुम्हाला दिसत असेल, आवाजसुद्धा येते. आणि हे आहे हॉटेल. आणि इकडेच आहे एक शिवलिंग. हे बघा अजून ना इथे पण एक झाड आहे, त्याच्यावर पण खूप सारीशी पोपट आहेत. माहित नाही तुम्हाला दिसते की नाही, पण इथून समोरून खूप. आणि त्याच्या बाजूलाच एक झाड आहे, तिथे तर अजून म्हणजे वेगळे कोणते तरी पक्षी आहेत. आणि हे बघा इथे उज्जैन स्टेशन आहे आणि इथे आहे आमचं हॉटेल. चला आता आमचा प्रवास संपलेला आहे आणि थोड्याच वेळात आमची ट्रेन आहे. मग आता आम्ही आलेलो स्टेशनला आणि आमचं लगेज बघा केवढं आहे सगळं. काहीच कधीपासून आम्ही स्टेशनला थांबलेत, ट्रेन का अजून येत नाही. जोक गाई जोक, ट्रेन 1:30ची आहे पण आम्ही 12लाच आले तिकडे, 12:45. आणि आता बोलतो की ट्रेन अजून आली नाही. वाव. सो गाईज फायनली आमची ट्रेन आलेली आहे, आता आम्ही घरी जाऊ. सो गाईज फायनली ट्रेन चालू झालेली आहे. गणपती बाप्पा मोरया. आणि आता तुम्हाला दाखवते, मी सगळ्यात वरती आहे आणि माझ्या समोर ऑफकोर्स ही बाई आहे आणि त्याच्याच खाली दाखवते तुम्हाला शुभम आहे आपला आणि इथे मंदार आहे. मंदार कुठे गेला ते बघा. आणि ते पुढे श्रेयश आहे आणि मम्मी पप्पा आणि मामा वगैरे ते दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये आहे. शुभमचा एकच डाऊट आहे का ही सीट खाली तर नाही ना पडणार, की असं दुबडं खयाल येतं याला, तर कायच बोलू. देवा रे देवा. चला आता झोपतो. रात्रीचे वाजलेले 1:30 आणि तर खूप झोप आलेली आहे. आता झोपतो आम्ही. बाय बाय, भेटूया सकाळी. सो गाईज गुड मॉर्निंग. आता सकाळ झालेली आहे आणि आता थोड्याच वेळामध्ये बस स्टेशन येणार आहे. आता वलसाड येऊन गेलं, येस आता आपल्या घरी पोहोचू. तर गाईज येताना समृद्धी आमच्यासोबत वसईवरून आलेली, पण आता गाडी बोईसरला थांबणार आहे आणि ती सकाळला राहते, तिला जवळ पडेल म्हणून ती आता बोईसरला घेणार. तर चला गाईज समृद्धी चालली. बाय बाय. काय ग कसं वाटलं? डोक्यावर घेणं चालत नाही. लोक आहेत एवढी. चला काही जातात आता आमचं बॅग्स वगैरे घेऊन
तर गाईज फायनली आमचं वसई स्टेशन आलेलं आहे आणि आता आम्ही चाललो घरी. सो येस गाईज फायनली आम्ही घरी आलेले आहेत. आणि आपण कुठे पण आणि केवढं पण फिरा पण चुकून तर आपल्या घरीच आहे. आणि आमची जी पूर्ण ट्रिप होती उज्जैन, ओंकारेश्वर आणि इंदोरची ती पूर्णपणे ऑर्गनाईज आमच्या मामाने केलेली. आणि येस आता आमची ट्रिप संपलेली आहे. तुम्ही ह्याच्या आधीचे पण व्हिडिओ बघितलेच असतील हे मला माहितीच आहे. नसतील बघितले तर आता जाऊन बघा. आणि जर तुम्हाला आमची पूर्ण ट्रिप आवडली असेल, आम्ही कुठे कुठे फिरलो हे बघितलेलं आवडलं असेल तर कसं वाटलं ते कॉमेंट्समध्ये सांगा. आणि जर तुम्हाला अजून आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुन्हा एकदा कॉमेंट्समध्ये सांगा. तोपर्यंत बाय बाय. आता भेटूया नवीन कुठेतरी ट्रिपचा प्लॅन करूया.